नमस्कार, मी ओम सोळंके. लोकायनायस मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहे की ऑप्शनल जॉग्राफी ऑप्शनल मधले जे 2 पेपर आले होते एमपीएससी राज्यसेवेचे, त्यातला पेपर 1चं आज आपण डिस्कशन करणार आहे. त्यामध्ये जे क्वेश्चन्स आलेले होते त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारामध्ये त्याचे आन्सर्स असायला पाहिजे, त्याची मांडणी कशी असायला पाहिजे, याबद्दलचं डिस्कशन आहे, हे आपण करणार. ठीक आहे. खूप जास्त लेंदी बनवणार नाही, पण एक गायडन्स म्हणून, एक आयडिया म्हणून की कसं आपण त्याचं आन्सर रायटिंग करावं याबद्दलचं डिस्कशन करणार आहे. सो व्हॉट वी आर डिस्कसिंग जॉग्राफी ऑप्शनल, आणि त्याचं पण कुठला पेपर 1चं डिस्कशन. पेपर 2चं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन, पण पेपर 1चं जे आहे या पेपरमध्ये डिस्कशन करूयात. ठीक आहे. आता बेसिकली काय आहे की आपल्याला पेपर 1 मध्ये भौतिक आणि मानवी भूगोलाचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात थोडेसे. ठीक आहे. लिंक आहे, असं नाही की खूपच अगदी जास्त डिस्कशन्स त्याच्यामध्ये राहतील म्हणून, पण लिंक्ड आहे. आता यातला जो विभाग अ आहे किंवा जो पार्ट ए ज्याला म्हणतो आपण, तर त्या पार्ट्स मधले क्वेश्चन्स आणि पार्ट्स बी मधले क्वेश्चन या दोघांचं डिस्कशन यामध्येच मी कव्हर करून घेईन. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ पेपर 1, ज्याच्यात आपला प्राकृतिक आणि मानवी भूगोलाचा भाग राहील. हे दोन्ही विभागांचं आपण यामध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. डायरेक्ट पहिल्या प्रश्नाला सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, याच्यामध्ये उपप्रश्न पण पडतील. ठीक आहे, सब क्वेश्चन्स असतील. तो क्वेश्चन नंबर 1 त्याचा अ पार्ट 10 गुणांसाठी विचारलेला प्रश्न की विदारण म्हणजे काय आणि ते सांगून कायिक आणि यांत्रिक विदारणाची कारण द्या आणि परिणाम स्पष्ट करा. आता हा जर बघितला तर कोण म्हणाल हा प्रश्न आपला ऑप्शनलचा आहे. बेसिकली हा प्रश्न आपल्या जीएसच्या सिलेबस मधूनच कव्हर होतो. जो जीएसचा सिलेबस आहे त्यामधूनच हा प्रश्न कव्हर होतो आणि क्लासेसमध्ये पण आपण हे कव्हर केलेला आहे. सो विदारण म्हणजे काय? वेदरिंग. आणि वेदरिंगचे कुठले पार्ट लिहायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिकल वेदरिंगचे प्रकार लिहायचे आहेत आणि त्याचे परिणाम लिहायचे आहेत. सो बेसिकली याच्यामध्ये काय, तुम्ही आपण व्याख्या लिहिली. व्याख्या विदारण म्हणजे काय असतं, त्याचे प्रकार कुठले कुठले पडतात आणि त्या प्रकाराच्या व्यतिरिक्त कुठले त्याचे भाग आहेत आणि पृष्ठभागाची कुठल्या प्रकारे झीज होते याबद्दल जरी डिस्कशन केलं तरी पुरेसं झालं. आता यांत्रिक विदारणामध्ये उष्णता, घर्षण, जलीय दाब आणि त्याच्यामध्ये होणारं जे पृष्ठभाग किंवा जे खडक आहेत त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्याबद्दलचं एक डिस्कशन जे आहे त्याच्यामध्ये आपण करू शकतो. इम्पॅक्ट काय होईल, मोठ्या प्रमाणात मध्ये ते ढीग तयार होईल, ढिगारा तयार होईल, त्यालाच आपण स्कॅरीज म्हणतो किंवा शिळांचा ढिगारा म्हणतो. रेगोलित तयार होतं. आता हे रेगोलित कुठे तयार होतं, जिथे दमट हवामान असतं त्या भागामध्ये रेगोलित तयार होतं. ठीक आहे. आणि काही ठिकाणी वाळूची ढिगारी वगैरे तयार होऊ शकते. ज्या प्रकारचं हवामान आहे, ज्या प्रकारची इथली मृदा आहे आणि ज्या प्रकारचा तिथला पृष्ठभाग आहे त्या प्रकारचे इथले आपल्याला बाकीचे वेदरिंगचे प्रकार वगैरे जे आहेत किंवा ज्याचे ढिगारी तयार झालेले आहेत ते ढिगारी आपल्याला तिथे बघायला भेटते. मोठं जर आन्सर यामध्ये एक्सपेक्टेड नाहीये, कारण 10 मार्कांसाठी ऑप्शनल मधला जो क्वेश्चन आहे तो इट इज समथिंग लाईक ना की आपल्या ज्या आपण शॉर्ट नोट्स लिहितो 5 मार्काच्या त्या प्रकारांमधला हा 10 मार्काचा क्वेश्चन आहे. खूप जास्त एक्स्ट्रीमली जायची गरज आहे. 2-3 एक्झाम्पल्स तुम्ही प्रत्येक ह्याच्याबद्दल लिहिले तरी चालतील, की जसं मेकॅनिकल वेदरिंग, फ्रॉस्ट वेदरिंग जी होते तर ते कुठे होते, मग ती थंड हवेच्या प्रदेशात होते. सँड वेदरिंग जी होते ती कुठे होते, मग ती कोरड्या किंवा शुष्क प्रदेशामध्ये होते. मग त्या प्रदेशांची नावं जरी लिहिली तर तेवढं पुरेसं झालं. क्वेश्चन नंबर 1चाच पुढचा जो पार्ट आहे, क्वेश्चन बी 1B किंवा 1B, पुन्हा 10 मार्कासाठी आहे. याच्यावरती विचारलेलं आहे की पृथ्वीचे हवेचे हवामानाचे घटक स्पष्ट करा. आता घटक म्हटल्यानंतर यामध्ये काय येईल की वातावरणामध्ये काय काय आहे एक्झॅक्टली. मग वातावरणामध्ये धुळीचे कण आहेत, धुलीकण ज्याला म्हणतो आपण ते, याच्यामध्ये राख आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, त्या व्यतिरिक्त इथे कार्बन सूत जे आहे, ठीक आहे, धूप, ती पण आहे, आणि ते सोडून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बाष्प सुद्धा अवेलेबल आहे. आता हे जे सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यांचं तुम्हाला वितरण पण लिहावं लागणार आहे, कारण आपण ऑप्शनल जीएसचा पेपर सॉल्व्ह करत नाही, ऑप्शनलचा पेपर. मग वितरण लिहिताना काय करायचं, साध्या प्रकारामध्ये इथे तुम्ही एक डायग्राम ड्रॉ करा. त्या डायग्राम मध्ये इक्वेटर काढा आणि इक्वेटर पासून ध्रुवांकडे जाताना, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना कसं त्याचं बदल होत चाललेले आहेत, धुळीचे कण कसे बदलत जातात, बाष्पाचं प्रमाण कसं बदलत जातं, ह्याचं एक हॉरिझॉन्टल क्षितिज समांतर, त्याच बरोबर पृष्ठभागाला समांतर असलेलं, म्हणजे की आपलं माउंटन्स वरती त्याचा इम्पॅक्ट कसा होतो हे सुद्धा आपल्याला लिहिणं इथे गरजेचं झालेलं आहे. 1-2 डायग्राम, 1-2 फिगर्स, 2-3 स्कीमॅटिक्स हे प्रत्येक पेपरमध्ये अपेक्षित आहे. मग असं असावं की एका प्रश्नामध्ये आयदर एखादी स्कीमॅटिक, एखादी फिगर किंवा एखादं
आकृती ज्याला म्हणता येईल, किंवा एखादं आपण काय म्हणता येईल मॅप जो आहे तो मॅप यामध्ये काढू शकतो. बेसिकली सांगायचा उद्देश हाच आहे की जितकं व्हिज्युअली अपिलिंग त्याला बनवता येईल तेवढं आपण त्याला बनवण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. तर हा जो सगळा पार्ट झाला, हा सगळा पार्ट आपण इथे मेन्शन करू शकतो. जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन इथं मेन्शन करू शकतो. त्यालाच अक्षांशानुसार उंचीनुसार होणारे परिणाम दाखवता येतील, क्रॉस सेक्शनल पार्ट्स दाखवता येतील, आणि थोडंफार त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स वगैरे तुम्ही देऊ शकता की जसं हिमालयामध्ये उंचीवरती गेल्यानंतर बाष्पाचं प्रमाण कमी व्हायला लागतं, ऑक्सिजन कमी व्हायला लागतं, म्हणून लोक ऑक्सिजनचा मास्क घालतात. ठीक आहे. सो बाय दॅट वे यू कॅन एक्सप्लेन दी थिंग्स. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 1C 10 गुणांसाठी. पॅसिफिक महासागरातील सागरी प्रवाहांचा ओशॅनिक करंट्सचा भौगोलिक वृत्तांत लिहा. म्हणजे ह्यांचे डिरेक्शन्स हे कसे तयार होतात आणि कुठली त्यांची फॉर्मेशन आहे ते लिहू शकतो. आता ह्यामध्ये लिहिताना काय करायचं, सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही एक मॅप काढा असा. ठीक आहे. हा झाला तुमचा रशियाचा पार्ट, हा झाला कॅनडाचा पार्ट, कॅनडाच्या पार्ट पासून हा इकडचा पार्ट झाला नॉर्थ अमेरिकेचा पार्ट. ठीक आहे. हा इक्वेटर पासून खाली गेलं, खाली आल्यानंतर हा साऊथ अमेरिकेचा पार्ट, आणि इकडे आपल्याकडे आहे बेसिकली ऑस्ट्रेलिया. हा असा जर मॅप काढला तर या मॅप मध्ये आपल्याला बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन करता येईल. आता इथून आपल्याला माहिती आहे विषुववृत्ताकडून गरम पाण्याचे फ्लो आहेत, प्रवाह वाहतात दोन्ही साईडला, उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे उष्ण वारे. ठीक आहे. उष्ण वाऱ्यांसोबत वाहणारे उष्णसागरी प्रवाह, वरतून येणारा कुरुशिओ आयोशिओ करंट्स, इकडून असणारे कॅलिफोर्निया करंट, अलास्का करंट, हे जे सगळे करंट्स आहेत इथे मेन्शन करू शकतात. खाली जाणारे इकडचं वेस्टवर्ड ड्रिफ्ट आहे आणि इकडचा हम्बोल्ट करंट आहे. हे सगळे जे करंट आहेत हे सगळे करंट्स आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करायचे होते. दॅट वॉज युअर आन्सर. फक्त एवढंच आन्सर होतं तुमचं. मग आयदर तुम्ही हे डायग्राम मधून काढू शकतात किंवा त्याला लिहू शकतात. जर डायग्राम काढली ते बेटर आहे, पटकन होती डायग्राम आणि तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहायला मदत होते. की जसं हम्बोल्ट साठी तुम्ही लिहू शकतात की जो एल निनो फेनॉमेना आहे, हा एल निनो फेनॉमेना या करंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. वरती असणारा जो अलास्का करंट आहे, हा अलास्का करंट वॉर्म करंट आहे, त्यामुळे इथे मेल्टिंग होते आणि इथे मोठ्या प्रमाणात फिशिंग ग्राउंड तयार झालेलं आहे. ठीक. असे काही जे व्हॅल्यू ऍडिशन्स आहेत ते व्हॅल्यू ऍडिशन्स तुम्ही डायग्राम काढल्यानंतर म्हणजे वेळ वाचल्यानंतर करू शकता. सो दॅट वॉज अबाउट क्वेश्चन नंबर 1. आता ह्याच्यात दोन्ही केले बरं का आपण, उत्तरेकडचं पण केले आणि दक्षिणेकडचे दोन्ही पार्ट जे आहेत ते कव्हर करून ठेवलेले आहेत. डायग्राम मॅन्डेटरी आहे या क्वेश्चनला. ऑप्शनल मध्ये जर डायग्राम काढली नाही, फिगर काढल्या नाही, स्कीमॅटिक्स काढले नाही, क्लासिफिकेशन दिले नाही तर मार्क भेटत नाही. इतिहासासारखे थेरॉटिकल आन्सर्स लिहून जॉग्रफी ऑप्शनल मध्ये मार्क्स भेटणार नाही. हा, पुढे सांगायच्या आधी आणखीन एक सांगायची गोष्ट आहे की लोकायनायन्स तर्फे आपण ऑप्शनलची टेस्ट सिरीज, पर्टिक्युलरली जॉग्रफीची टेस्ट सिरीज, जॉग्रफी ऑप्शनलची टेस्ट सिरीज जी आहे ती लॉन्च करतोय एमपीएससी आणि युपीएससी दोघांसाठी. ठीक आहे. सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. एमपीएससीचे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते युपीएससी पेक्षा थोड्याशा कमी आहेत. हार्श जे क्वेश्चन्स आहेत ते युपीएससी मध्ये विचारण्यात येते. सो बेटर आहे की आपण अवघड प्रश्नांची जर तयारी केली तर सोपे प्रश्न पटकन सॉल्व्ह करता येतात. जॉग्रफी ऑप्शनल त्याच सोबत जीएस याची पण तयारी आपण करून घेणार आहे टेस्ट सिरीज मध्ये. तर जस्ट एक्स्ट्रा आणखीन काही जर तुम्हाला डाऊट्स असतील किंवा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नसतील किंवा त्याची आन्सर, कन्सेप्ट क्लिअर झाल्यात सर पण आन्सर कसं लिहायचं सगळं माझ्या डोक्यामध्ये, पण सर ते कागदात उतरत नाही, वाचून मला तुम्ही सर काही विचार, मी सांगेन लिहू कसं. तर लिहायची एक्झाम आहे आपली आता ऑब्जेक्टिव्ह राहिलेली नाही, आता एक्झाम लिहायची आहे. सो लिखाणाची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, टेस्ट सिरीज लावणं त्यासाठी गरजेचं आहे. जर फार अडचण येत असेल तर एखादी टेस्ट सिरीज जॉईन करा, पटकन ते सगळं सिलेबस जो आहे तो कव्हर होतो. जॉग्रफीसाठी मी जॉग्रफीचं पार्ट कव्हर करतो, ऑप्शनल, जीएस, पर्यावरण, डिझास्टर मॅनेजमेंट, दोन्ही भाषेमध्ये इंग्लिश आणि मराठी या दोघांचं मी तुम्हाला गायडन्स करू शकतो. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल, आणखी डिटेल्स हवा असेल तर लोकांना कॉन्टॅक्ट करा, बाकीचे डिटेल्स ते तुम्हाला देतील, मी तिथे अवेलेबल असतो, यू कॅन गाईड. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज क्वेश्चन नंबर 1 आणि त्याचा आहे डी पार्ट, ज्यामध्ये मृदेचे प्राकृतिक गुणधर्म सांगा, म्हणजे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉइल, त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं. मग यामध्ये काय येतं, पोत म्हणजे टेक्स्चर, रचना म्हणजे स्ट्रक्चर, रंग, सचित्रता, जलधारण क्षमता म्हणजे वॉटर होल्डिंग कपॅसिटी, हे जे सगळे पार्ट्स आहेत हे डिस्कस आपण त्यामध्ये करू शकतो. मग पोतचे प्रकार पडतात,
त्या पोतच्या प्रकारावरून त्याचं काय वैशिष्ट्य आहेत हे लिहायचं. मग वातावरणावरती कसं कसं त्याचे परिणाम आहेत हे लिहू शकतो आपण. रंगाचं काय आहे, जर गडद रंग असेल त्याच्यामध्ये मिनरल्स जास्त असतात, फिका रंग असेल तर मिनरल्स कमी असतात. मग त्याच्यात ती कुठली मग सेडिमेंटरी झाली का इग्नियस झाली हे सगळं डिस्कशन त्यामध्ये येईल. सच्छिद्रेचं आणि जलधारण क्षमतेचं कसं आहे, जशी काळी माती आहे ती चिकट असते, चिकट असल्यामुळे तिची जलधारण क्षमता जास्त असते आणि हीच माती मग उन्हाळ्यामध्ये कोरडी पडते. हा जो सगळा जो पार्ट आहे हा सगळा डिस्कशनचा पार्ट यामध्ये कव्हर करण्यात येतो. गडद रंग बऱ्याचदा आपल्याला सेंद्रिय गुणधर्म दाखवतो, म्हणजे त्याच्यामध्ये जैविक क्रिया झालेल्या असतात असं पण आपण म्हणू शकतो. हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्या गोष्टी क्वेश्चन मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. प्लस आता या डायग्राम कशी काढणे, डायग्राम काढू शकतो. आपल्याला समजा गडद रंगाची जर माती दाखवायची असेल तर आपण माती दाखवताना काय करायचं की गडद रंगाची माती कुठे भेटते, केरळामध्ये भेटते. मग केरळामध्ये इथे आपल्याला गडद रंगाची माती भेटते. फिक्या रंगाची माती कुठे भेटते, मैदानी प्रदेशामध्ये भेटते. मैदानी प्रदेश कुठले, गंगेचे मैदानी प्रदेश, ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश. हा जो सगळा पार्ट झाला हा झाला आपला मैदान. मग आपण तिथे सुद्धा मॅप्स काढतोय. मग इम्पॅक्ट काय होतोय की पटकन समोरच्याला ते कळतं. आले लक्षात? पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 1E. ठीक आहे, हवेचे प्रदूषण म्हणजे काय. आता हा डायरेक्ट प्रश्न एन्व्हायरमेंट मधून आलाय. हवेचे प्रदूषण म्हणजे काय, व प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषकांमुळे होणारं प्रदूषण ते सांगून हवा प्रदूषणाची कारणे स्पष्ट. आता हवा प्रदूषण का होतं बाबा, ट्रान्सपोर्टेशनमुळे होतं. वाहनं झाली, कोळसा, काही एखादी गोष्ट जाळण्यात आली, इंडस्ट्रीज औद्योगिकरण झालं किंवा उद्योगधंद्यामुळे व्हायला लागले, किंवा धुळीचं प्रमाण वाढलं त्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं, वनवा लागलं प्रदूषण होतं. तर अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्वालामुखीचा उद्रेक वगैरे झालं, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. व्याख्या लिहिणं इथं गरजेचं, कारण स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले की म्हणजे काय, म्हणजे काय म्हणजे व्याख्या. इथे काय डायरेक्ट डेफिनेशन लिहिणे. त्या पलीकडे जाऊन आपल्याला लिहायला लागेल. एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर ह्याच्यात एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. NOx, SOx, NH3, बेन्झीन, ओझोन. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त लीड. हे जे सगळे झाले हे तुमचे एक्झाम्पल्स झाले. त्याच्यासाठी भारताने काय केलेलं आहे, अँबिएंट एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. सो दिस कुड बी द पार्ट ऑफ युअर रिझन. आता ह्याला तुम्ही फ्रेम कसं करणार, मग तुम्ही मानव निर्मित असू शकता, कारण असू शकता लिहू शकतात, नैसर्गिक कारण लिहू शकतात. दोघांना एकत्रित करून लिहिले तरी चालेल, काहीही हरकत नाही. मग एखादी जर डायग्राम कशी काढणार किंवा फिगर कशी काढणार, आता इथे जर काढायची नसेल तर तुम्ही सिंपल क्लासिफिकेशन करू शकता, स्कीमॅटिक दाखवू शकता की बाबा इथे प्रदूषण आहे, प्रदूषणाचे 2 प्रकार पडतात, मानवनिर्मित, नैसर्गिक. ठीक आहे, मानवनिर्मित प्रदूषण कशामुळे होते त्याचे भाग लिहा, नैसर्गिक प्रदूषण कशामुळे होते त्याचे भाग लिहा. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त त्यांचे एक्झाम्पल्स लिहा. झालं ना तुमचं स्कीमॅटिक तयार, क्लासिफिकेशन तयार झालं. म्हणून मी नेहमी म्हणतो की बल्की लिहायची गरज नाहीये, कमी लिहून सुद्धा जास्त मार्क्स आपण खेचून आणू शकतो. ठीक आहे, हा आता इथं आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करणं गरजेचं आणि त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन खूप इझी आहे. जसं पंजाब हरियाणाचे शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हे जाळतात, पेंड्या वगैरे आहेत ते जाळतात. तसंच खरीप मध्ये पण ते जाळायला लागतात, म्हणून हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. हे जे सगळं आहे हे व्हॅल्यू ऍडिशनचा पार्ट आहे, हा लिहू शकतो. जिओग्राफीमध्ये व्हॅल्यू ऍडिशन करायला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे, पण तो करता यायला पाहिजे. मुलांना सगळा सिलेबस पाठ असतो, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतात, पण फक्त ते तेवढंच, जेवढं धडा दिलेला आहे, जेवढं बुक मध्ये दिलेलं आहे तेवढं, त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं आम्हाला माहित नाही. आणि ते लिहायला गेलो म्हणजे तर मग फारसर डोकं दुखते, मग सर कसं करणार, म्हणजे असं करणार, जोडायला इंटरलिंकिंग इज रिक्वायर्ड. मग ते एकमेकांना सोबत घेऊन चालणं इथे गरजेचं आहे, सब्जेक्टला सब्जेक्ट सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 1 संपला. क्वेश्चन नंबर 2 कडे वळतो आपण. 2 चा जो ए पार्ट आहे त्याबद्दल. आता हा डायरेक्ट 20 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये त्यांनी प्रश्न काय विचारलाय, अल्फ्रेड वेगनरच्या भूखंड वहन सिद्धांतांचे भौगोलिक दृष्ट्या विश्लेषण करा. बारकाईने दिले बरं, म्हणजे क्रिटिकली अनालाइज करा असं आहे. आता वेगनर माहिती, वेगनरनी थेरी दिली होती की बाबा एक मोठा महाखंड होता, त्याला पॅन्जिया म्हणतात, त्याच्या आजूबाजूला पॅन्थलसा होता, त्याचे 2 तुकडे झाले पॅन्जियाची, वरती असलेला लॉरेन्शिया, खाली असलेला गोंडवाना लँड.
परत त्यांना एक उभी चीर गेली, तडा गेला आणि त्याचे आणखीन 4 तुकडे झाले. मग 4 तुकड्यांमध्ये मग इकडे युरोप आला, इकडे नॉर्थ अमेरिका आला, खाली आफ्रिका आला आणि इकडच्या साईडला असलेला साऊथ अमेरिका आला. मग गोंडवानापासून ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, इंडिया हा जो आहे हा पार्ट वेगळा होत गेला. मग इथून युरोप आणि नॉर्थ अमेरिकेपासून ग्रीनलँड वेगळे झाले, बॅफिन आयलंड्स वेगळे झाले, एल्झमेर आयलंड्स जे आहेत ते वेगळे झाले. हे जे सगळे होते हे वेगनरची थेअरी होती. मग वेगनरने त्यासाठी काही बळ सांगितले. मग बळ काय होते? गुरुत्वाकर्षण सांगितलं. त्या व्यतिरिक्त त्यांनी भरतीचे प्रवाह सांगितले आणि ह्याचा इम्पॅक्ट असा झाला की वेगनरची एक जी थिअरी होती ती आली. त्यालाच आपण म्हणतो भूखंड वहनाचा सिद्धांत. मग त्यात क्रिटिसिझम पण आली. मग क्रिटिसिझम काय होते की त्यांचे जे सगळे पुरावे होते ते काही अंशी बरोबर होते आणि काही अंशी बऱ्याच ठिकाणी ते चुकीचे सुद्धा होते. सगळ्यात मोठं वेगनरच्या सिद्धांतामधली अडचण ही होती की वेगनरने जे बळ सांगितले, जे फोर्सेस सांगितले होते ते जस्टिफाईड नव्हते आणि म्हणूनच त्यानंतर नवीन शोध लागले. मग त्याच्यामध्ये आर्थर होम्सचा जो आहे तो कन्व्हेक्टिव्ह करंट थेअरी आली, हॅरी हेसची सी फ्लोर स्प्रेडिंगची थेअरी आली, त्यानंतर आलेली प्लेट टेक्टॉनिक भूविवर्तनिकीची थेअरी आली. या ज्या सगळ्या थिअरी आहेत या थिअऱ्यांनीच एकत्रितपणे आपल्याला आज जे हालचाली होत आहेत, भूगर्भातल्या हालचाली किंवा जिथं पर्वत निर्मिती होती किंवा अचानक कुठे खाडी तयार झाली, कुठे खचदरी तयार झाली, या सगळ्यांचा आपल्याला उगम भेटला. सो अल्फ्रेड वेगनरचा सगळ्यात मोठा असलेला ड्रॉबॅक म्हणजे बळ, आणि ते बळ कुठलं होतं? त्यांनी दिलेलं भरतीचे प्रवाह आणि गुरुत्वाकर्षण. तिथेच वेगनर चुकले आणि त्यापासूनच बाकीची ही थेअरी वगैरे आली. सो डिरेक्टली मी तुम्हाला अँसरच सांगितलं की अँसर कसं लिहायचं. इंट्रोडक्शन, त्याची डायग्राम काढू शकतात की डायग्राम मध्ये पॅन्जिया, त्याचे 2 तुकडे झाले, म्हणजे 4 तुकडे झाले, हा वेगळा झाला, हा वेगळा झाला, हा वेगळा झाला, हा वेगळा झाला, इथून अंटार्क्टिका वेगळा, इथून ऑस्ट्रेलिया वेगळा, इथून इंडिया वर गेला. सो बाय दॅट वे यू कॅन ड्रॉ द डायग्राम. असं तुम्ही ड्रॉ वगैरे करू शकता आणि पुढे त्याला आणखी लिहायचं तर लिहू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 2B. क्वेश्चन नंबर 2B 15 गुणांसाठी प्रश्न आहे. सौर शक्ती म्हणजे काय? इथे सौर शक्तीचा अर्थ आहे इन्सोलेशन. इथे ह्युमन जॉग्राफी मध्ये, मानवी भूगोल मध्ये घुसू नका. मानवी भूगोल नाहीये हा, प्राकृतिक आहे. सौर शक्ती म्हणजे काय सांगून भौगोलिक दृष्ट्या सौर शक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. म्हणजे व्हॉट आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द इन्सोलेशन. म्हणजे पृथ्वीवरती जे सौर प्रकाश येतो, सौर ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचं होणारं जे वितरण आहे जमिनीवरती आणि त्या वितरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत ते घटक काय? सोपा आहे प्रश्न. एनसीईआरटी क्लास 11th एनसीईआरटीच्या हिच्यामधलं ऑप्शनलचा प्रश्न विचार. घटक काय? की कोण आहे, दिवसाची लांबी, वायुमंडळाची पारदर्शकता, की ट्रान्सपरन्सी आहे का ओपेसिटी आहे, सूर्यापासून असणारं अंतर आणि उताराची दिशा. उताराची दिशा म्हणजे काय? की पर्वताच्या उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला सूर्याचा प्रकाश कसा पडतो, ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये लिहायच्या होत्या. त्या व्यतिरिक्त पृथ्वीचा आकार गोल आहे, गोल असल्यामुळे सूर्याची किरणं जी आहे ती ध्रुवांकडे तिरकी पडतात आणि त्यामुळे तिथे प्रकाश कमी पडतो, ऊर्जा कमी आहे. ह्याच सगळे गुण तुम्हाला इथे लिहायचे होते, एक्झाम्पल द्यायची होती. झालं. हा पण क्वेश्चन इथे सॉल्व्ह होतो. असं मला कुठला क्वेश्चन आहे की जो ऑप्शनल स्पेसिफिक आहे? आणि कोण म्हणतं की जॉग्राफी स्कोरिंग नाही? कोण म्हणतं की जॉग्राफीमध्ये मार्क्स तुम्ही घेऊन आणू शकत नाही? तुम्हाला प्रॉपर आयडिया पाहिजे की क्वेश्चनला कशा प्रकारे डील करता यायला पाहिजे. जर आयडिया आली ना, ह्याच्यापेक्षा स्कोरिंग सब्जेक्ट नाही कुठला. आणि लेट मी टेल यू, जॉग्राफी इज हॅव्हिंग दी 29% ओव्हरलॅप विथ द जीएस. यापेक्षा जास्त कुठल्याच सब्जेक्टचा ओव्हरलॅप नाहीये जीएस मध्ये. एनिवेज, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2C अगेन 15 मार्क्स साठी मृदा निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा. याच्यावरती अख्खी एक रील मी बनवलेली होती. एका रील मध्ये मी याचा आन्सर दिलेला आहे की मृदे निर्मितीमध्ये कुठले कुठले लेयर्स आणि कसे पॅटर्न्स तयार होतात. बघा, सिंपल आहे की एक क्रॉस सेक्शनल डायग्राम ड्रॉ करायची, त्या डायग्राम मध्ये दाखवायचं की बाबा मृदा कशी तयार होते. त्यामध्ये हवामान आहे, सजीवांची भूमिका पडते, भूरूपाचा प्रकार पडतो आणि काळ, ज्याला आपण पॅरेंट मटेरियल म्हणतो, टाइम म्हणतो, ठीक आहे, लँड म्हणतो, रिलीफ म्हणतो इंग्लिशमध्ये. हा जो सगळा प्रकार आहे, ठीक. ह्याच्यामुळे काय, एक व्हर्टिकल डायग्राम काढले तर व्हर्टिकल डायग्राम मध्ये आपल्याला दिसतं की वरती ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं, म्हणून इथे लेअर तयार झालेला ऑर्गॅनिक, जो डार्क असतो, जो की कॉन्स्टंटली रिकव्हरी आणि रिक्रिएशन मोड मध्ये जातो. त्या खालचा जो लेअर आहे तो ए लेअर, नंतर बी लेअर, नंतर सी लेअर आणि नंतर असलेला खाली डी लेअर. जसं जसं आपण ए बी सी डी करत खाली खाली जातो तर तसं तसं त्याची हे जे आहे पॅरेंट मटेरियल जे आहे ते आपल्याला बघायला भेटते. इथे रेगोलिथ पण भेटतो आपल्याला. सो रेगोलिथ काय आहे हा सगळा प्रकार इथे लिहू शकतात. मग ही मृदेची जी
खोली आहे ही कुठल्या भागामध्ये जास्त असते आणि कुठल्या भागात कमी असते हे पण लिहू शकतात. केस स्टडीज देऊ शकतात की काळी मृदा कशी आहे वेगळी लाल मृदेपेक्षा, रेगूर काय म्हणतात त्याला, ठीक आहे. केरळमधली मृदा ही हिमालयातल्या मृदेपेक्षा वेगळी कशी आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारी जी मृदा आहे ती सायबेरियातल्या आढळणारी मृदेपेक्षा वेगळी कशी. सो यू कॅन राईट थाउजंड्स ऑफ एक्झाम्पल्स प्रोव्हाइडेड यू हॅव अन आयडिया. ठीक आहे, ह्याच्याबद्दल लिहू शकतात. ऑलमोस्ट हेच सगळे जे डिस्कशन आहेत हेच डिस्कशन्स आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3. आता 2 संपला, क्वेश्चन नंबर 3 कडे त्याच्यामध्ये जाऊयात. क्वेश्चन नंबर 3A टॉक्स अबाउट पाऊस कसा पडतो हे सांगून पर्जन्याचे विविध प्रकार सांगून आकृतीसह स्पष्ट करा. पाऊस कसा पडतो? अरे बाष्पीभवन होतं, संगणन होतं, ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो. इव्हॅपोरेशन, सॅच्युरेशन, प्रेसिपिटेशन, राईट. आता ह्याचे प्रकार काय आहेत? मेजरली फ्रंटल पाऊस जो वातावरणामुळे पडणारा पाऊस, ठीक आहे. नॉर्मल पाऊस जो बाष्पीभवनामुळे किंवा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पडतो तो पाऊस, ठीक आहे. आरोही पाऊस, आरोही म्हणजे कुठला तरी अडथळा निर्माण झालेला आहे. आणि चक्रीवादळांचा पाऊस, वादळी पाऊस, चक्रीवादळामुळे पडणारा पाऊस. हे यावर पण 1 मिनिटाची रील बनवलेली होती. जर ती फक्त रील पाहिली असती हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता ऑप्शनलचा. सिंगल रील मध्ये ह्या 4 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की कसं पाऊस पडतो. याचे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. आपल्या पश्चिम घाटाचं एक्झाम्पल, कोकण किनारपट्टीवरती काय जास्त पाऊस पडतो आणि इथे पर्जन्य छायाचा प्रदेश काय तयार आहे. एवढं सिंपल. बस इतकं जरी लिहिलं तरी हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह होतो. हा, प्रत्येकाचे भौगोलिक स्थान आणि संबंधित प्रदेश मेन्शन करणं गरजेचं आहे. फ्रंटल रेनफॉल कुठे होणार? शीतोष्ण प्रदेशामध्ये होणार, ठीक आहे. वादळी पाऊस शीतोष्ण प्रदेशामध्ये, वाताग्राचा पाऊस शीतोष्ण प्रदेशामध्ये, कमी दाबाचा पट्टा जो आहे जो उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पडतो किंवा आपल्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, आणि आरोही पाऊस जो आहे तो आरोही पाऊस जो पडतो बेसिकली आपल्याला इकडे प्रतिरोधिक पाऊस ज्याला म्हणतो आपण, ओरोग्राफिक रेनफॉल. तर मग कुठल्या तरी एखाद्या पर्वताला आढळून मग तो ॲपेलेशन घ्या, इकडच्या साईडला घ्यायचं असेल पश्चिम घाटचं, ते आधी एक्झाम्पल्स. बस एवढं, याचाच आन्सर झाला तुमचं. 3B सागर जलाची क्षारता म्हणजे काय? क्षारता म्हणजे काय की पर 1000 पार्ट्स मध्ये किती पार्ट्स आपल्याकडे क्षारचे आढळतात. मग ऍव्हरेज आहे 35. व 35 पार्ट्स पर 1000 म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पार्ट्स पर 1000. हे सांगून सागराच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक. मग परिणाम काय? क्षारता कशी वाढते? चहा बनवताना आपण बऱ्याचदा म्हणतो की साखर कमी पडली. मग याचा अर्थ असा पण होऊ शकतो की कधी दूध आणि पाणी जास्त पडलेलं असू शकतं, कधी कधी साखर जास्त पडली म्हणतो. मग उलट पण असू शकतं, दूध आणि पाणी कमी असू शकतं, साखर तशीच असू शकते. त्याचप्रमाणे क्षारांचे, पाण्याचं बाष्पीभवन जर जास्त झालं तर क्षारता वाढते. पाण्याचे स्त्रोत जास्त असले, नवीन पाणी जर येत असलं तर क्षारता कमी होते. असे बरेच एक्झाम्पल्स लिहू शकतो. उष्णता आहे, हवा आहे, पाण्याचे प्रवाह आहेत, सागरी प्रवाह आहेत. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही याच्यामध्ये लिहू शकतात. जास्त पर्जन्य, नदीचे प्रवाह, जास्त बाष्पीभवन, कमी पर्जन्य. सो दिस कुड बी द एक्झाम्पल्स. मग कुठे जास्त आहे कुठे कमी हे पण लिहू शकतो आपण. जसं लाल समुद्रामध्ये क्षारता आढळते आपल्याला, बाल्टिक मध्ये कमी आढळते. रिझन काय? बाल्टिक मध्ये फ्रेश वॉटर जास्त आहे, लाल मध्ये फ्रेश वॉटर कमी येतं. असे तुम्ही लिहू शकतात. अदरवाइज लेक व्हॅन किंवा डेड सी हे 2 असे रिजन्स आहेत की ज्या रिजन मध्ये आपल्याला क्षारता मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3 फॉर 15 मार्क्स. परिसंस्था म्हणजे काय? अगेन एन्व्हायरमेंट मधून विचारलेला प्रश्न. इंग्लिश मीडियम साठी इकोसिस्टीम. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इकोसिस्टीम? परिसंस्था म्हणजे काय? परिसंस्था काय असते? जिथे जैविक व अजैविक असे दोन्ही घटक एकमेकांशी संबंध प्रस्थापित केलेले असतात. अशा घटकांना आपण म्हणतोय परिसंस्था. ठीक आहे. व्याख्या दिलेली कधी आहे ते लिहू शकतात. निर्जीव आणि सजीव घटकांचा परस्पर संबंध लिहू शकतात आणि ती कुठल्या प्रकारची आहे. मग जंगली परिसंस्था असू शकते, गवताळ परिसंस्था, वाळवंटी प्रकारची, जलीय प्रकारची म्हणजे ज्यामध्ये सागरी, गोड्या पाण्याची, खाऱ्या पाण्याची, ठीक आहे, अशी परिसंस्था. मग ह्यांचे एक्झाम्पल्स, मग जंगली कुठे आढळते, गवताळ प्रदेशातली कुठे आहे. मग जसं टांझानिया, बोस्निया हा जो रिजन, केनिया हा जो सगळा रिजन झाला, इथे आपल्याला गवताळ प्रदेशाची भेटते. वाळवंटी कुठे? डेझर्ट, सहारा, थार, गोबी, ठीक आहे, इव्हन अटायामा डेझर्ट. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकतात. मग ह्याला जर लिंक करायचं असेल, व्हॅल्यू ऍडिशन करायचं असेल, त्यासाठी मग फूड चेन आणि फूड वेब कन्सेप्ट, अन्न साखळी आणि अन्न जाळी.
या दोघांना जर एकत्र केलं तर एक व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला आन्सर मध्ये भेटते. मग ऊर्जेची निर्मिती त्यापासूनच होते. मग पिरॅमिड असं असू शकतो. महाराष्ट्रातली उदाहरण आपण लिहू शकतो. पश्चिम घाट ही जंगल आहे, ठीक आहे. कोकण किनारपट्टीमध्ये किनारपट्टीचा जो भाग आहे, खारफुटीची जंगल आहेत, त्या जंगलामध्ये आपल्याला जलीय वनस्पतींची, सागरी खाऱ्या पाण्याची वनस्पती किंवा तिथली परिसंस्था आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे. पुढचा पॉइंट, क्वेश्चन नंबर 4A 20 मार्क्ससाठी. महासागरीय निक्षेपांच्या वर्गीकरणाचा भौगोलिक वृत्तांत लिहा. म्हणजे निक्षेपण म्हणजे डिपॉझिट्स, महासागर म्हणजे ओशानिक डिपॉझिट्सचे प्रकार लिहायचे आणि ते कुठे होतात हे लिहायचं. दोन प्रकारचे पडतात, एक आहे भूजात आणि दुसरे आहे सागरजात. भूजात म्हणजे जमिनीवरून येणारे आणि सागरजात म्हणजे पाण्यावर. टेरेजेनियस आणि पॅलेजिक. टेरेजेनियसचे दोन प्रकार पडतात, नेरेटिक ज्याच्यामध्ये वाळू खडी असते आणि हेमिपॅलाजिक. हेमिपॅलाजिक मध्ये चिकणमाती आणि गाळाचं प्रमाण जास्त असतं, जे उतारावरती आपल्याला भेटतं. ठीक आहे. अदरवाईज कॅल्केरियस प्रकारामध्ये पण आपल्याला डिपॉझिट आढळतात, कार्बन डिपॉझिट्स आपल्याला आढळतात, रेड क्ले प्रकारचे डिपॉझिट्स आपल्याला आढळतात. हे सगळे डिपॉझिट्स, त्यांची खोली, त्यांचं वर्णन आणि ते कुठल्या भागामध्ये भेटतात ह्यांचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन लिहायचं, वितरण लिहायचं. ठीक आहे. मग हे करण्यासाठी सोपा पॉइंट काय आहे, सिंपल अशी क्रॉस सेक्शन एखादा डोंगर काढायचं आणि अशी डायग्राम काढायची बीचची. त्या बीचच्या डायग्राम वरून आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो की बाबा हा माझा भरतीचा काळ, हा माझा ओहोटीचा काळ आणि या दरम्यान हे आढळतात, इथे एपिलेजिक आढळतात, इथे अबॅसल मध्ये बेसल आढळतात. सो असे तुम्ही डिस्कशन इथे करू शकता. 4B क्वेश्चन नंबर 4B 15 मार्क्स साठी. वाऱ्यांच्या खनन कार्यामुळे म्हणजे इरोजनमुळे निर्माण होणाऱ्या भूमी स्वरूपांचे आकृतीसह वर्णन करा. म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आकृती काढायला लागेल. जसं की मशरूम रॉक झालं, मशरूम रॉक का तयार झाला, ठीक आहे, झुजेन्स का तयार झाले, ठीक आहे, इथे डेंड्रॅटिक्स का तयार झाले, हे सगळं जे आहे ते तुम्हाला इथं लिहायचं. डिफ्लेशन बेसिन झालं, बेसिक यार्डान, झेझॅन, हे जे सगळे जीएस मध्येच आपण कव्हर करतो म्हणून फार अडचण नाही येणार. जे जीएसच्या व्यासला पण आहेत ते पण माझ्या मते ऑप्शनलचा पेपर सॉल्व्ह करू शकतील. आय थिंक एवढं काही फार काही अवघड नाहीये. नियंत्रण वगैरे हे सगळं लिहू शकतो ह्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 4C 15 मार्क्स साठी. मृदा संपादनाची गरज आणि उपाय स्पष्ट करा. म्हणजे इथे अडचण काय यायला लागली, उपाय स्पष्ट करायचे, का गरजेचं आहे आणि काय परिणाम त्याच्यामध्ये होऊ शकतो. क्षरण का होत चाललेलं आहे मृदेचं, मग त्याच्यामध्ये जंगलतोड असू शकते, दुष्काळ असू शकतो, पावसाची अतिवृष्टी असू शकते किंवा अगदीच पाऊस न पडणं असंही असू शकतं. चुकीच्या प्रमाणात होणारी शेती सुद्धा असू शकते. त्यामुळे सुपीकता नष्ट होणे, धरणे गाळाने भरणे, वाळवंटीकरण, हे जे सगळे पार्ट्स आहेत हे आपल्याला गरज मध्ये लिहिता आहेत. उपाय काय असू शकतात, मग इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग मध्ये काय की टेरेस फार्मिंग. टेरेस फार्मिंग म्हणजे उतार असेल तर त्या उतारावरती डायरेक्ट शेती न करता आपण काय करू शकतो, अशी पायऱ्या पायऱ्याची शेती करायची, ज्याच्यामुळे माती, पाणी या दोघांचं संवर्धन होऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात काय होईल की जो होणारं नुकसान आहे ते नुकसान कमी करता येऊ शकतं. छोटे बंधारे, कोल्हापुरी बंधारे टाकू शकतात. मग ट्रेडिशनल प्रकारचे आहेत, मॉडर्न प्रकारचे टेक्निक्स पण आहेत आपल्याकडे. ठीक आहे. असंही काही लिहू शकतो. शेल्टर बेल्ट सिस्टीम, की इथे झाडांचं किंवा वनस्पती लागवड वगैरे करण्यात येऊ शकते, असंही लिहू शकतो. जैविक मध्ये काय लिहू शकतो की वनीकरण, आच्छादन पीक, पीक फेरबदल, कृषीकरण, हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे प्रकार पण आपण मेन्शन करू शकतो. ह्याच्यातले दोन तीन जरी तुम्ही मेन्शन केले तरी तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात. गरजेचं नाही की प्रत्येक काय गोष्ट जी आहे ती मेन्शन करणं. या व्यतिरिक्त जर तुम्हाला आठवलंच तर राष्ट्रीय पाणलोट विकास प्रकल्प, ठीक आहे, नॅशनल वॉटरशेड डेव्हलपमेंट प्लॅन, याबद्दल जरी लिहिलं तरी मोठ्या प्रमाणात हेल्प. सॉइल हेल्थ कार्ड जे आहे, माती आरोग्य कार्ड योजना, ठीक आहे, मृदा आरोग्य कार्ड योजना. क्वेश्चन नंबर 5A. आता आपण बी कडे चाललोय बरं का, ठीक आहे. नाव आपण सेक्शन बी मध्ये शिफ्ट झाले. सेक्शन ए संपला आपला, सेक्शन बी मध्ये. आता सेक्शन बी मध्ये बेसिकली आपण ह्युमन जॉग्राफीच्या रिलेटेड डिस्कशन्स जे असतील ते जास्त होतील. जागतिक मानवी वंश वर्गीकरण स्पष्ट करा. म्हणजे अँथ्रोपोजेनिक क्वेश्चन इथे विचारण्यात आलेला आहे.
की माणसाच्या ज्या रेसेस आहेत, डेफिनेटिव्ह रेसेस आहेत, त्या डेफिनेटिव्ह रेसेस बद्दल डिस्कशन करायचंय. मग यामध्ये काय पारंपरिक वर्गीकरण जे आहे, जे ब्ल्यूमन बॅचने दिलेलं होतं की कॉकोसॉइड, मंगोलॉइड, निगोरॉइड, अनॅस्ट्रोलॉइड, हे जे डिस्कशन्स आहेत हे कुठे आढळतात, कुठल्या प्रांतामध्ये भेटतात, कुठल्या देशांमध्ये भेटतात, भारतात भेटतात का नाही भेटत, हे सगळं डिस्कशन करू शकतात. त्याचा निकष लिहू शकतो की त्वचेचा रंग काय आहे. जसं की विषुववृत्तामध्ये बघा, डार्क जे असतं ते थोडंसं असं पसरट नाक असतं, कारण तिथे दमटपणा जास्त असतो. कोल्ड रिजन मध्ये असं सरळसूट सिलेंडर सारखं नाक असतं. का? कारण तिथे हायपोथर्मियापासून वाचायचं असतं. त्वचेचा रंग भारतामध्ये चॉकलेटी आहे, आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात तो डार्क स्किन आहे, आणि नॉर्थ मध्ये जर बघितलं किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये बघितलं, कॉकेसाइड रेस मध्ये बघितलं, तर त्वचेचा रंग जो आहे तो थोडा हलकासा फिका पडायला लागतो. कारण मेलेनिनचं जे प्रमाण असतं बॉडीमधलं ते सूर्याच्या प्रकाशावरती डिटरमाइन करत असतं. त्याप्रमाणे आपले जे आहेत ते रेसेस वगैरे जे आहेत ते पडलेले. मग त्याचे भौगोलिक स्थान आपण सांगू शकतो थोडक्यात. सांगायचं झालं तर ह्याला थोडंसं आपण सोशली पण टच करू शकतो. म्हणजे अँटी रेसिझम किंवा अवॉइड रेसिझम या प्रकारामध्ये पण आपण लिहू शकतो. त्याच्यामध्ये कलर्ड पीपल किंवा पर्सन विथ कलर असे जे काही आहेत गोष्टी त्या पण आपण लिहू शकतो. सो बेसिकली त्याबद्दलचं जरी डिस्कशन केलं तरी पुरेसं आहे. 10 मार्क्सचाच क्वेश्चन आहे, खूप हेवी नव्हतं, 10 मार्क्सचं आहे, म्हणून इतकं जरी लिहिलं, डिस्ट्रीब्युशन जरी लिहिलं तरी पुरेसं होतं. पुढचा प्रश्न 5B, 10 मार्कांसाठी. नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण करा. आता नैसर्गिक संसाधनं म्हणजे कुठली? मग ती काही सजीव असू शकतात किंवा निर्जीव असू शकतात. मग सजीव वनस्पती, प्राणी, निर्जीव खनिज, पाणी, हवा, ह्यांचं डिस्ट्रीब्युशन हे कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत, का जास्त आहेत, का कमी आहेत, हे. मग ह्याला आपण कसं वापर करू शकतो, ह्यांचं संवर्धन कसं करू शकतो. जर मी म्हणलं की भारतामध्ये 3,500 वाघ आहेत, मग माझ्याकडे जर आज मी बघतोय 2026 मध्ये 3,500 वाघ आहेत, तर पुढच्या 20-30 वर्षानंतर कमीत कमी 3,500 वाघ तरी राहायला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणूया, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. शाश्वत विकास काय आहे संकल्पना? बेसिकली तुम्ही विकास करा, आणि त्या विकास करताना सुद्धा तुम्ही पुढच्या जनरेशनच्या नीड्स ज्या आहेत त्यांना सुद्धा सांभाळून किंवा त्यांना सुद्धा कन्सिडरेशन मध्ये ठेवा. दॅट इज अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा जो सगळा पॉइंट आहे हा इथे आपण लिहू शकतो. दॅट कुड बी युअर डिरेक्ट व्हॅल्यू एडिशन टू आन्सर. ठीक आहे. मग आन्सर लिहिण्यासाठी आय थिंक बेस्ट वे इज अ टी डायग्राम. टी डायग्राम लाईक की एक सिम्पल फॉर्म मध्ये क्लासिफिकेशन वगैरे देऊन त्याचं वैशिष्ट्य, ठिकाण, कुठे कुठे आहेत युबिक्युटस किंवा काही युनिक लोकलाइज ठिकाणी, जसं की रेअर अर्थ एलिमेंट्स झाले. ठीक आहे. किंवा आपण त्याला म्हणू शकतो की सेमीकंडक्टर रिलेटेड जे एलिमेंट्स आपले झाले, ठीक, किंवा युरेनियम झालं, की काही एका ठराविक ठिकाणी, गोल्ड, डायमंड ठराविक ठिकाणी, ह्यांचं वर्गीकरण आपण करू शकतो. एखादं उदाहरण, 1-2 उदाहरण जे आहे 10 मार्कांसाठी असल्यामुळे एखादं उदाहरण, केस स्टडी जे आहे ती इम्पॉर्टंट आहे. जर डायमंड लिहिलं तर पुरेसं झालं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5क, 10 मार्कांसाठी. ग्रामीण वस्त्यांचे प्रकार लिहा. म्हणजे आता इथं वस्त्यांवरती, सेटलमेंट वरती क्वेश्चन आलेला आहे आणि त्याच्या आकृतीसह स्पष्ट, म्हणजे टाइप्स ऑफ सेटलमेंट्स आणि त्यांच्या आकृत्या. पण टाइप्स कुठल्या प्रकारचे आहेत? मग न्यूक्लिएटेड, घोळका करून. घोळका करून का असतात ते लिहा. विखुरलेल्या, डिस्पर्स. डिस्पर्स काय ते लिहू शकतो. रेखीय, वर्तुळाकार, ताराकार, हे त्याचे पॅटर्न्स झाले ऍक्च्युली, तसं सांगायचं झालं तर. ठीक आहे. मग कॉम्पॅक्ट, सेमी कॉम्पॅक्ट, न्यूक्लिएटेड, डिस्पर्स, हॅमलेटेड, हे जे प्रकार आहेत, हे जे सगळे प्रकार हे तुम्ही लिहू शकता. मग विखुरलेले का असतात? कारण मोठ्या प्रमाणामध्ये तिथे एकतर घरं बांधायला एकत्र घर बांधू शकत नाही, तशा पर्वतीय इकोसिस्टीम झाल्या किंवा पर्वतांवरती जर घर बांधायचं झालं तर अशा ठिकाणी अशी अडचण येऊ शकते, घर बांधण्यासाठी जागा नसते, पुरेशी उपलब्ध जागा नसते. एकत्र का असतात? एकतर सिक्युरिटीसाठी असू शकतात, डिफेन्ससाठी असू शकतात, किंवा शेतीचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा असेल, किंवा एखादं काहीतरी कल्चरल सेंटर असेल त्याच्यामुळे असू. सो हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही भूरूप, पाण्याची उपलब्धता, संरक्षण, जमीन आणि त्याची धारणा. महाराष्ट्रातली उदाहरणं काय आहेत? विदर्भामध्ये घोळका करणारी गावं आहेत, पश्चिम घाटामध्ये विखरलेले वाडे, कोकणातले वाडे बघा, एक वाडा दुसऱ्यापासून दूर असतो, पण तेच विदर्भात, मराठवाड्यामध्ये घोळका करून असतं. पाणी नाही ना तिथे, अडचण आहे.
ठीक आहे, संरक्षणासाठी आधीपासून हे सगळं जे वर्णन आहे, 1-2 केस स्टडी जरी लिहिल्या तरी पुरेशाच बेटा. ठीक आहे, पुढच्या पॉइंटकडे जाऊया. 5व्या मध्ये ड पॉइंट, धारणक्षम विकास संकल्पना स्पष्ट करा. धारणक्षम विकास संकल्पना म्हणजे बेसिकली आपल्याला ह्याच्यामध्ये ब्रुटलँड रिपोर्ट बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ब्रुटलँड आयोग जो आलेला होता, ज्याने सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल जे डिस्कशन केलेलं होतं त्याच्यासाठी, की भविष्यातील पिढ्यांशी तडजोड न करता वर्तमानातील गरजा पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला करायचं. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट किती लेवलवरती होतंय? 3, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय. इकॉनॉमिकल, सोशल अँड एन्व्हायरमेंटल, या तिन्ही लेवलवरती होणारं जे आहे ते डेव्हलपमेंट. मग ह्याच्यामध्ये आंतरपिढी न्याय आणि सावधानतेचे तत्व हे पॉइंट जे आहेत, हे मुख्यतः तत्व जे आहेत म्हणजे जे त्यांचे मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते इन्क्लूड करण्यात आले. आंतरपिढी म्हणजे इंटरजनरेशनल जस्टिस, माझी जनरेशन, तुमची जनरेशन, आपल्या होणाऱ्या बाळांची आणि त्यांच्या मुलांची, त्यांच्या मुलांची जनरेशन, दॅट इज इंटरजनरेशनल जस्टिस. सावधानतेचे तत्व म्हणजे की आपण प्रिकॉशनरी मेजर्स त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आणि प्रदूषक भरणं म्हणजे की प्रदूषण, पोल्युशन कंट्रोल, हे तिन्ही गोष्टी एका ठिकाणी. पोल्युशन कंट्रोल, इंटरजनरेशनल इक्वॅलिटी याबद्दल डिस्कशन वगैरे करण्यात आलेलं. रिओ परिषद झाली 1992 मध्ये, ज्याला आपण वसुंधरा परिषद म्हणतो. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल जे आले, उद्दिष्ट जे आली, ती 2015 मध्ये आपल्याला 17 उद्दिष्ट भेटली. इतकं जरी आन्सर लिहिलं तरी पुरेसं होतं. भारतामध्ये जर लिहायचं झालं तर नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, याबद्दल तुम्ही 1-2 ओळी जरी लिहिल्या तरी पुरेशा होतील, नाही लिहिल्या तरी चालेल. प्रत्येक क्वेश्चन मध्ये पॉसिबल नाही की सगळ्याच गोष्टी लक्षात येतील पटकन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 5E 10 मार्कासाठी, नगर संरचनेच्या समकेंद्रीय कटिबंध सिद्धांत आकृतीसह स्पष्ट करा. म्हणजे बेसिकली अर्बन सेटलमेंट्सची जी रचना आहे, त्यांच्या ज्या आकृत्या आहेत, त्यांच्या जे सेटलमेंट्सचं पॅटर्न आहेत, याबद्दलचं डिस्कशन यामध्ये करायचं आहे. तर मॉडेल्स आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची. बर्गसचं मॉडेल आलेलं आहे की त्यांनी 5 समकेंद्रीय क्षेत्रांबद्दल डिस्कशन केलेलं. CBD, संक्रमण, कामगार निवास, राहणीमान क्षेत्र, प्रवासी क्षेत्र, की सेंटर पासून जसं जसं आपण दूर जायला लागतो तसं तसं हे जे आहेत, हे क्षेत्र जे आहेत, हे वेगवेगळे डेव्हलप व्हायला लागतं. जसं की पुण्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर पुण्याच्या अगदी पेठेच्या भागामध्ये बघा मार्केट डेव्हलप, आणि त्याच्या आजूबाजूला मग ते पेठेत राहणारी जी लोक आहेत, ती लोकांची घर म्हणजे सदाशिव पेठ झाली, मंगळवार पेठ झाली, किंवा आपली शनिवार पेठ झाली, नारायण पेठ झाली. ठीक आहे, नारायण पेठेमध्ये लोक नाही. ह्या ज्या सगळ्या आहेत, ह्या सगळ्या आपल्या तिथल्या लेवल झाल्या. त्याच्यापासून थोडंसं दूर गेलो तर मग अप्पर क्लासचा लेवल, कोथरूड, बानेर, औंध. अजून थोडंसं दूर गेलो तर मग तिथे सेमी रुरल सेटलमेंट्स म्हणजे थोडंसं ग्रामीण भागातल्या सेटलमेंट्स, मग आपलं सुसगाव. अजून थोडंसं बाहेर गेलं तर अगदी ग्रामीण भागामध्ये. हीच झाली आपली केंद्रस्थानीपासून होणारी डेव्हलपमेंट, नगर रचना संरक्षण. आता ह्याच्यावरती आपण बरेच एक्झाम्पल्स देऊ शकतो. शिकागो, मुंबई, किंवा आणखीन जर भारतातलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर लखनौ आहे, अलाहाबाद आहे, कोलकाता आहे, जी जुनी शहर आहेत, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे सेटलमेंट्स आपल्याला बघायला भेटतात. हे एक्झाम्पल जरी दिले, 2-3 केस स्टडीज डिस्कस केले, एक्झाम्पल डिस्कस केले आणि ह्याच्याबद्दल डिस्कशन केलं तरी पुरेसं. 10 मार्कासाठी खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही परत. ओके, आता आपण विभाग बी म्हणजे सेक्शन बी कडे वळतोय. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6, त्याच्यातला पहिला हा एंटायर जो क्वेश्चन आहे तो 20 मार्कासाठी आहे. याच्यामध्ये बघा, भूगोल अभ्यासातील निसर्गतावाद आणि संभाव्यतावाद हा विचार प्रवाह स्पष्ट करा. निसर्गतावाद म्हणजे एन्व्हायरमेंटल किंवा नॅचरल डिटर्मिनिझम, आणि संभाव्यतावाद म्हणजेच पॉसिबिलिझम. निसर्गतावाद ही कन्सेप्ट जी आहे फेडरिक रॅटझेलने दिलेली होती. रॅटझेल जर्मन शास्त्रज्ञ, त्यांच्यानंतर त्यांचे जे शिष्य होते ॲलन चर्चिल सॅम्पल, त्यांनी ह्याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. बेसिकली हा वाद काय म्हणतो किंवा हा एक विचार प्रवाह काय म्हणतोय की यामध्ये निसर्ग जो आहे हा सगळ्या गोष्टी डिसाईड करतो. निसर्ग इज द अल्टिमेट बॉस, हा त्याच्यामधला ठराव आहे. संभाव्यतावाद हा विडाल डी ब्लाशने दिलेला आहे, फ्रेंच शास्त्रज्ञ, फ्रेंच जिओग्राफर यांनी दिलेला आहे. संभाव्यतावाद निसर्गवादाच्या एक क्रिटिसिझम म्हणून आलेला नवीन एक विचारांचा प्रवाह होता. त्यामध्ये त्यांचं मेन म्हणणं असं होतं की बाबा
निसर्ग आपल्याला फक्त एक प्लेइंग फील्ड करतो, एक लेवल प्लेइंग फील्ड देतो आणि बाकीच्या ज्या पण चॉईसेस आपण करणार आहे तर त्या चॉईसेस ज्या आहेत त्या शेवटी मनुष्य किंवा ह्युमन्स आर गोइंग टू मेक दी फायनल चॉईसेस. दिस वॉज अबाउट दी पॉसिबिलिटीज, म्हणून त्याला म्हणतं नेचर ऑफर्स अस पॉसिबिलिटीज, संभवता, अँड ह्युमन्स मॅनकाइंड चूजेस फ्रॉम दॅट पॉसिबिलिटीज. ठीक आहे. निसर्गतावाद एंटायरली डिटरमाइन बाय दी नेचर. आता ह्याच उदाहरण कसं देणार की म्हणजे डेझर्टमध्ये जर बघितलं आपण वाळवंटामध्ये तर बऱ्याच ज्या भटक्या विमुक्त प्रजाती आहेत किंवा काही लोक जे कॉन्स्टंटली मायग्रेशन करत राहतात, हिमालयामध्ये पण काही प्रजाती आहेत जसं भूतीय प्रजाती की जी ऋतूनुसार मायग्रेशन करत राहते. हे एक्झाम्पल झाले निसर्गतावादाचे. रिसोर्सेस नाही आहेत म्हणून ते मायग्रेशन करतात. ठीक आहे. जास्त पाऊस पडतो म्हणून कौलारू घरं आहेत. ठीक आहे. दमट हवामान आहे म्हणून लोक गव्हाचं जेवण करत नाही. तिथे बऱ्याचदा आपल्याला भाताची शेती किंवा भाताचं जे उत्पन्न आहे ते वाढलेलं दिसतं. संभवतावाद काय म्हणतोय की ठीक आहे, वाळवंट असलं तरी काय झालं, इंदिरा गांधी कॅनल तर तयार झालाय. इस्रायलमध्ये नागेव डेझर्ट आहे पण तिथे पण एक कॅनल तयार झालेला आहे, तिथे पण इरिगेशन सिस्टीम त्यांनी डेव्हलप केलेली. मग हे कसं? सो नेचरने आपल्याला पॉसिबिलिटीज दिलेल्या आहेत आणि ह्युमन्स वी आर चुझिंग फ्रॉम दॅट पॉसिबिलिटीज. एवढं जरी लिहिलं तरी पुरेसं झालं. बट ह्याच्यामध्ये जर आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन जर करायची असेल तर नवनिसर्गतावाद जो ग्रिफिथ टेलरने दिलेला आहे याबद्दल म्हणजे न्यू डिटर्मिनिझम याबद्दल सांगता येतो की हा थोडासा निसर्गवादाकडनं काही गोष्टी घेतोय आणि काही जे आहे ते संभवतावादाकडनं गोष्टी घेतोय आणि या दोघांचा एक जो एक गोल्डन सेंटर आहे त्या गोल्डन सेंटरला पकडून हा चाललेला आहे की नेचर गिव्स अस अ लिमिट्स. इफ वी ऍक्ट विदिन दोज लिमिट वी कॅन चूज. इफ वी ऍक्ट बियॉन्ड दोज लिमिट नेचर इज गोइंग टू बी अल्टिमेट बॉस. सो दॅट इज युअर नव निसर्गतावाद ग्रिफिथ टेलरचं. यांची तुलना करा, एक दोन एक्झाम्पल्स लिहा. एवढं जरी लिहिलं तरी पुरेसं झालं. ठीक आहे. 6B 15 मार्कांसाठी जागतिक खनिज तेलाचे वितरण म्हणजे क्रूड ऑइलचे डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. जागतिक खनिज तेलाचं वितरण आणि त्याचं प्रोडक्शन. आता आपल्याला माहिती आहे की क्रूडचं प्रोडक्शन कुठे कुठे होतं, जिथे जिथे आपल्याला फॉसिल्स भेटतात म्हणजे जीवाश्म भेटलेले आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला असे इंधनाचे वेगवेगळे असलेले रिसोर्सेस भेटतात. मग ते कोळसा असू द्या किंवा तिथे निसर्ग तेलाचे साठे असू द्या. इंडियामध्ये जरी बघायचं झालं तर इंडियामध्ये बॉम्बे हाय आहे. ठीक आहे. अंकलेश्वर आहे, दिग्बोई आहे, ठीक आहे, नाहरकटिया आहे. हे सगळे रिफायनरीज वगैरे पण झाल्या. याच ठिकाणी गुजरात कोस्ट, कृष्णा गोदावरी रिजन, त्रिपुरा या सगळ्या भागामध्ये आपल्याला नैसर्गिक तेलाचे साठे सापडतात, खनिज तेलाचे साठे सापडतात. या व्यतिरिक्त कुठं कुठं आहे, पश्चिम आशिया झालं. ठीक. त्या व्यतिरिक्त जे आपण टेक्सासमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट जे आहे त्या ठिकाणी म्हणजे उत्तर अमेरिका, व्हेनेझुएला आणि या सगळ्या ज्या कंट्रीज आहेत ज्या प्रोड्यूस करतात, वेस्ट एशिया, रशिया, नॉर्वे, स्कॅन्डिनेव्हिया. ठीक आहे. हा जो सगळा जो प्रोडक्शन करणारे, उत्पादन करणारे या ज्या कंट्री आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, ओपेक, ऑइल प्रोड्युसिंग अँड दी एक्सपोर्टिंग कंट्रीज. मग त्याच्यामध्ये ओपेक, ओपेक प्लस याबद्दल पण आपण डिस्कशन करू शकतो. ठीक आहे. हे झाले आपले प्रमुख उत्पादन करते. त्यानंतर ते कुठे सापडतात, जिथे अँटिक लाईन्स, सिंक लाईन्स आहेत म्हणजे जिथे वळ्या पडलेल्या आहेत त्या वळ्यांमध्ये तेलाचे साठे आयदर वरती किंवा खालच्या बाजूला आपल्याला तेलाचे साठे सापडतात. आणि ह्या ज्या सगळ्या रणनीती आहेत जागतिक लेवलवरच्या या सगळ्या तिथं त्याच्यामध्ये चालू असतं. जसं जिओ पॉलिटिक्स आता चाललेलं आहे, USA इराण वॉर. ठीक आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज, हॉर्मुजचे समुद्रधुनी. ठीक आहे. हा जो सगळा रिजन आहे हा सगळा रिजन ब्लॉक झालेला आहे. सो यू कॅन राईट ऑल दिस पॉइंट्स हिअर. ठीक. ॲज अ व्हॅल्यू ॲडिशन म्हणून इतकं पुरेसं आहे 15 मार्कांसाठी. थोडंसं एक्सप्लेनेशन, कुठे सापडतात जिओलॉजिकल फॉर्मेशन्स ॲज वेल ॲज दी जिओपॉलिटिकल कंडिशन्स. पुढचा प्रश्न 6 क 15 गुणांसाठी आहे. प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. रिजन म्हणजे काय? प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. आता प्रदेश काय आहे? समान वैशिष्ट्यांमुळे आसपासच्या भागापेक्षा वेगळे दिसणारे क्षेत्र. की जसं मी लडाख म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक पर्टिक्युलर रिजन आठवतो. ठीक आहे. मी जर कोकण किनारपट्टी म्हणली तर एक डोक्यामध्ये काहीतरी एक वेगळी आपल्या इमेज तयार झालेली राहते. तसंच जर मी थारचं डेझर्ट म्हणलं तर डोक्यामध्ये काहीतरी एक वेगळं असं इमेज तयार होते. सो ते काय आहे की आजूबाजूच्या क्षेत्रापासून ते क्षेत्र जसं वेगळं तयार झालेलं आहे
त्या वेगळ्या तयार झालेल्या क्षेत्राला आपण काय म्हणतोय, प्रदेश. प्रदेश संकल्पना काय, असे एरिया की ज्याच्यामध्ये समान वैशिष्ट्ये आहेत, पण ते आजूबाजूच्या भागांपेक्षा, विस्तीर्ण रिजन पेक्षा वेगळं दिसणारं क्षेत्र आहे. ठीक आहे. औपचारिकरित्या जर त्याला सांगायचं झालं, म्हणजे फॉर्मल डेफिनेशन द्यायची झाली, तर ते एकसंध असावं, गहू पट्टा झाला. ठीक आहे. किंवा कार्यात्मकरित्या जर द्यायची झाली तर मग फंक्शनल रिजन सुद्धा असू शकतात केंद्राभोवती, जसं की मुंबई महानगर झालं, पुणे महानगर झालं. ठीक आहे. परपेच्युअल जर द्यायची झाली, किंवा रिलिजियस कन्सेप्ट पण असू शकते ह्याच्यामध्ये, धार्मिक प्रकारचे धार्मिक रिजन सुद्धा असू शकतात, जसं गया झाली, बोधगया, मक्का, मदिना. सो दिस आर द रिजन्स विच वी कॅन टॉक अबाउट. ठीक आहे. आता प्रदेश तयार कसे होतात ही संकल्पना, आता ही थोडीशी आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ शकतो, पण 15 मार्कांसाठी माझा एक अंदाज असा आहे की इतकं जरी लिहिलं तरी पुरेसं आहे. पण त्या व्यतिरिक्त आपल्याला एखादं एक्झाम्पल किंवा केस स्टडी देणं गरजेचं आहे. एखाद्या प्रदेशाबद्दल तुम्ही लिहा, की जसं तुम्ही मराठवाड्याबद्दल लिहू शकता, बुंदेलखंड रिजन बद्दल लिहू शकतात, किंवा गंगेच्या मैदानी प्रदेशाबद्दल लिहू शकतात. आता ते मैदानी प्रदेश बाकीच्या बुंदेलखंड प्रदेशापेक्षा कसा वेगळा आहे, विंध्याच कसा वेगळा आहे, किंवा आपला निलगिरीचा जो प्रदेश आहे तो वेगळा कसा आहे, याबद्दल लिहू शकतात. किंवा ईशान्य भारताचा प्रदेश कसा वेगळा आहे, एखाद्या कुठल्या तरी प्रदेशाला एखाद्या केस स्टडीला लिहिणं इथं गरजेचं आहे. आणि परत मॅप वगैरे काढलं तर ते बेस्ट असेल. क्वेश्चन नंबर 7 ए, 20 मार्क्ससाठी. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा, म्हणजे इथे आपल्याला काय लिहायचे आहेत, घटक. कशाचे, उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. मग ते घटक कुठले असतील, आता कुठलाही जर बिझनेस आपल्याला सुरू करायचा आहे, कुठलाही एखादी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी किंवा एखादं व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल, तर त्या व्यवसायासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे बेसिक इकॉनॉमिक्स एनसीईआरटी लेवलचं, त्या गोष्टी म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर झालं. की जसा कच्चा माल जिथे अवेलेबल आहे तिथे आपले उद्योगधंदे सुरू होतात. जसं पोलादाचे कारखाने झाले, स्टील कारखाने झाले, केमिकल फॅक्टरीज झाल्या, रसायन फॅक्टरीज वगैरे. जसं गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीज लोकेटेड आहेत. का लोकेटेड आहेत? खतांचे कारखाने गुजरातमध्ये लोकेटेड आहेत. का? ठीक आहे. मग तिथे ऑइल जे आहे, ऑइलचं उत्पादन होणारे जे रिफायनरीज आहेत त्या गुजरात कोस्ट वरती लोकेटेड आहेत. का लोकेटेड आहेत? कारण तिथे कच्चा माल येतो आणि तोच कच्चा माल प्रोसेस होतो, आणि त्या प्रोसेस झाल्यानंतर मग ते पुढे त्याला परत आणखी फर्दर प्रोसेसिंग केल्यानंतर आपण त्याचे बाय प्रोडक्ट्स तयार करतो. सो कच्चा माल जिथे अवेलेबल असेल त्या ठिकाणी उद्योगधंदे येतात. बाजारपेठ, नुसतं प्रोडक्शन करून चालत नाही, जे पण प्रोडक्शन केले ते मार्केटमध्ये उतरवायला पाहिजे. म्हणून मग आपल्याकडे जे टेक्सटाईलचे इंडस्ट्रीज आहेत, जसं की कापड गिरण्या झाल्या, सूत गिरण्या झाल्या, या कुठे लोकेटेड आहेत? मॅक्झिमम ज्या ठिकाणी आपलं अर्बन मार्केट अवेलेबल आहे, अर्बन रिजन्स, शहरी भाग अवेलेबल आहे त्या ठिकाणी, म्हणजे मुंबई, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, चेन्नई, विशाखापट्टणम या भागामध्ये बघा, इथे टेक्सटाईल उद्योग जो आहे तो आले. त्यानंतर कामगार, कुशल कामगाराची गरज असते. बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आयटी मध्ये बघा, आयटी बेंगलोर, पुणे, हैदराबाद, नोएडा, गुडगाव याच रिजन मध्ये आहे. या व्यतिरिक्त कुठे आहे का? कारण इथे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आणि इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे स्किल लेबर त्यांच्याकडे अवेलेबल आहे. हे स्किल लेबर जे आहे पुढे जाऊन काम करामुळे. वाहतुकीची व्यवस्था, नॅशनल हायवेज, रेल्वेज, एअरपोर्ट, किंवा आपलं जे आहे ड्राय टर्मिनल्स, अशा ठिकाणी. एनर्जी, जिथे गॅस अवेलेबल आहे, हायड्रो इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे. हे जे सगळे जे पॉइंट झाले, हे पॉइंट्स म्हणजे आपल्या उत्तराचा एक भाग. आता हा जो सगळा पार्ट झाला हा बेसिक इकॉनॉमिक्स आहे, एनसीईआरटी वर. ऍडम स्मिथची हीच थेरी ना, आणि यावरूनच आपली धोरणं ठरतात. जसं की महाराष्ट्राचा MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याचप्रमाणे गुजरातचं GIDC, गुजरात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याचप्रमाणे नीम्स, सेज, हे जे सगळे रिजन्स आहेत, या सगळ्या रिजनला आपण काय करू शकतो, लिहू शकतो उद्योगधंद्यांच्या लोकेशनच्या ऍस्पेक्ट वरती. यावरती जर व्हॅल्यू ऍडिशन करायची झाली तर आपण यावरती वेबरची थेरी सुद्धा लिहू शकतो, वेबरची इंडस्ट्रियल लोकेशन थेरी. ठीक आहे. किमान खर्च सिद्धांत वेबरचा, इतका जरी लिहिलं तरी तुमचं व्हॅल्यू ऍडिशन डायरेक्ट ह्याच्यामध्ये झालेलं आहे. कळलं? हा. पण अशा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला सिंपल मॅप काढणं गरजेचं आहे. मॅप मध्ये तुम्ही गुजरात, महाराष्ट्र असे रिजन्स जे आहेत तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. दिस इज मॅन्डेटरीली.
पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 7 बी 15 मार्क्ससाठी आहे. काय विचारले? नागरी वसाहतींचे म्हणजे अर्बन सेटलमेंटचे कार्यानुसार भौगोलिक दृष्ट्या वर्गीकरण करा. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन्स वी हॅव टू डिवाइड दी अर्बन सेटलमेंट्स. ठीक आहे, वसाहतींना हे करा. आता फंक्शनॅलिटी म्हणजे काय असू शकते की त्यांची खासियत काय, जसं की प्रशासकीय मध्ये काय झालं आपले दिल्ली आहे, न्यू दिल्ली, न्यू बॉम्बे, ठीक आहे, कोलकाता प्रशासकीय, ठीक आहे, लखनौ, जयपूर. व्यापारीमध्ये जर बघायचं झालं अहमदाबाद, मुंबई, ठीक आहे. औद्योगिक मध्ये जमशेदपूर, कोयमतूर, खानकामध्ये धनबाद, बोकारो. शैक्षणिक मध्ये पुणे येऊ शकतं. धार्मिक मध्ये वाराणसी, शिर्डी. बाहेरचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर मक्का मदिना लिहू शकतो आपण. ठीक आहे. पर्यटन मध्ये आता पर्यटनाचे आपल्याला ऑलमोस्ट सगळे स्पॉट्स माहिती आहेत. पर्यटन मध्ये शिमला आलं, मैसूर आलं, ठीक आहे, उटी वगैरे आले, हे सगळे लिहू शकतो. आता हे काय झालं, हे बेसिकली हे आपले जे शहरं आहेत, जे अर्बन सिटीज आहेत, हे अर्बन सिटीजची ती वैशिष्ट्य आहेत. आता त्या वैशिष्ट्यांचे अर्थ काय झाला की आपल्या सिटीज मध्ये कुठलं फंक्शन डॉमिनेट. जसं आपण पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतो. विद्येचं माहेरघर का झालं, कारण इथे शिक्षणाचा जो एक म्हणजे संस्कृती आहे, शिक्षणाची संस्कृती किंवा शैक्षणिक जो दर्जा होता, तो दर्जा आधीच्या काळापासून स्वातंत्र्यापूर्वीपासून जे आहे तिथे बऱ्याच लोकांनी, बरेच असे जे आता फर्ग्युसन कॉलेज झालं, SP महाविद्यालय झालं, गरवारे झालं, हे जे सगळे कॉलेजेस वगैरे आहेत हे कसे आलेत, हे चळवळीनंतरच उभा राहिलेले कॉलेजेस वगैरे आहेत. ठीक आहे, म्हणून ह्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट पण म्हणतात. मग इथे नंतर मग मोठ्या प्रमाणात वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स वगैरे सुरू व्हायला लागले. बाय दॅट वे पुणे बिकेम्स अन एज्युकेशनल हब. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद आहे, राईट. अलाहाबाद बिकेम अन एज्युकेशनल हब. सो एका शहरामध्ये बहुकार्यात्मक पद्धती सुद्धा असू शकते, हे सुद्धा गरजेचं. जसं पुण्यामध्ये IT पण आहे, पुण्यामध्ये एज्युकेशन पण आहे, पुणे एक पर्यटन स्थळ सुद्धा असू शकतं. मुंबई प्रशासकीय क्षेत्र सुद्धा आहे, मुंबई आर्थिक क्षेत्रामध्ये पण येतं, आणि मुंबई त्याचप्रमाणे व्यापारी औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा येतं. अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी असू शकतात, आणि त्यानुसार त्याची उदाहरणं देणं आणि त्याचा जो आहे वैशिष्ट्य नमूद करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशोक मित्रांचे भारतीय शहर कार्यात्मक वर्गीकरण थोडक्यात यांचा जरी उल्लेख केला तरी पुरेसं झालं. 15 मार्कांसाठी मॅप, एक्झाम्पल्स, टाइप्स आणि प्रत्येक सिटीजचे, म्हणजे मग जागतिक लेवलवरची, भारतीय लेवलवरची आणि महाराष्ट्रामधली एवढी प्रत्येकाची एक दोन दोन जरी एक्झाम्पल जरी लिहिले आपण तरी पुरेसं होऊन जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7C 15 मार्क्ससाठी. अल्फ्रेड वेबरचा औद्योगिक स्थानिकीकरणाचा सिद्धांत स्पष्ट करा. अल्फ्रेड वेबरनी लोकेशन बेस्ड थेअरी दिलेली होती 1909 मध्ये. काय म्हणत होतं त्यांचं की बाबा किमान खर्च सिद्धांत, किमान खर्च म्हणजे लिस्ट कॉस्ट थिअरी. आता लिस्ट कॉस्ट थिअरीचा अर्थ काय झालेला आहे, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजनी बेअर मिनिमम खर्चामध्ये मॅक्झिमम प्रॉफिट जे आहे तो बाहेर काढायचा, नफा जो आहे तो जास्त भेटायला पाहिजे, असा त्यांचा एक मेन उद्देश होता त्यामध्ये. आता अल्फ्रेड वेबर काय म्हणतात की एखादी इंडस्ट्री जर समजा लोकेट होणार आहे तर मग त्यामागे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, जे घटक आहेत ते रोल प्ले करतात. तर समजा एखादी इंडस्ट्री जर घेतली तर जसं एक रॉ मटेरियल झालं, रॉ मटेरियल 1, रॉ मटेरियल 2 आणि मार्केट, हे असे 3 फॅक्टर पडले. मार्केट म्हणजे बाजारपेठ, रॉ मटेरियल कच्चा माल, रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. तर हे तिघांना जर मी जोडलं तर इंडस्ट्री ट्राय टू लोकेट ऍट द सेंटर ऑफ दिस पॉइंट. एखादं जर रॉ मटेरियल जास्त गरजेचं असेल तर मग ती इंडस्ट्री त्या भागाला शिफ्ट होईल थोडीशी. दुसरं जर जास्त गरजेचं असेल तर तिकडच्या साईडला होईल. जर रॉ मटेरियल पेक्षा जर आपलं फिनिश गुड जे आहे येणारा तो जास्त वजनाचा असेल तर इंडस्ट्री मार्केटकडे शिफ्ट होईल, किंवा रॉ मटेरियल हलकं असेल तर ती वरच्या दिशेला शिफ्ट. सो डिपेंड करतं की रॉ मटेरियल कसं आहे, त्याचे वैशिष्ट्य काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय, मार्केट किती लांब आहे. ठीक आहे. याचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर 2 एक्झाम्पल आपण देऊ शकतो, साखर कारखाने आणि पोलाद कारखाने. ठीक आहे. साखर कारखाने कुठे आहे,
ठीक आहे, साखर कारखाने पोलादच्या ऐवजी आपण इथे वस्त्र उद्योग घेऊ. वस्त्रोद्योग. साखर कारखाने काय आहे, ह्याचा कच्चा माल आपल्याला जास्त लागतो, म्हणजे रॉ मटेरियल आपल्याला जास्त लागतं. म्हणून या इंडस्ट्री कुठे लोकेट होतात? रॉ मटेरियलच्या जवळ लोकेट होतात. वस्त्रोद्योगामध्ये काय आहे की आपलं फिनिश गुड जे आहे, म्हणजे बाहेर पडणारं फायनल जे गुड आहे ते जास्त जड असतं. म्हणून या इंडस्ट्री कुठे लोकेट होतात? मार्केट साईडला. एक्झाम्पल याचं काय झालं? अहमदाबाद, मुंबई, सुरत, चेन्नई, विशाखापट्टणम. साखर उद्योगाचं एक्झाम्पल काय झालं? सहकारी साखर उद्योग पश्चिम महाराष्ट्राचं एक्झाम्पल आहे, पुणे, सोलापूर, ठीक आहे, नगर. या सगळ्या भागामध्ये इंडस्ट्रीज रॉ मटेरियलच्या साईडला साखर उद्योग, आणि वस्त्र उद्योगामध्ये कुठे? मार्केटच्या दिशेने लोकेट झाले. ठीक आहे. या व्यतिरिक्त वेबर काय म्हणतात की बाबा हा जो सगळा खर्च आहे हा वाहतुकीचा खर्च आहे, त्या व्यतिरिक्त आपण कामगार खर्च आहे हा सुद्धा कमी करू शकतो. आणि संचयनचा अर्थ काय आहे? ॲग्लोमरेशन. एकाच ठिकाणी सगळ्या इंडस्ट्री ज्या आहेत त्या लोकेट होतात. मग त्याचा फायदा होतो का नाही? या तिन्ही फॅक्टरला जर एकत्र केलं तर वेबरची आपल्याला लोकेशन थिअरी जी आहे ती भेटते. ठीक आहे. यालाच आपण म्हणतोय किमान खर्च सिद्धांत. आणि यावरतीच ते पुढचं ऑप्टिमम लोकेशन काढतात. ऑप्टिमम लोकेशन म्हणजे काय? बेस्ट लोकेशन. असं ठिकाण ज्या ठिकाणी इंडस्ट्रीजला मॅक्झिमम प्रॉफिट आणि मॅक्झिमम आउटपुट जे आहे ते भेटेल. आता याला टीका करणे पण गरजेचं आहे, कारण ही थिअरी जी आहे ही पूर्णपणे बरोबर नव्हती. ह्याच्यामध्ये काही थोडेसे काय म्हणता येईल त्याला, निगेटिव्ह ऍस्पेक्ट सुद्धा होते. एकतर एकसंध मैदान मानतात वेबर, मग एकसंध मैदान एकाच ठिकाणी भेटणार नाही. दुसरं, सगळेच उद्योजक जे असतील ते रॅशनल विचार करणारे असतील का नाही. सगळ्या इकॉनॉमिक थेरीज आहेत त्यावेळेस, जसं लॉसची थेरी झाली, वेबरची जी थेरी झाली, या थेरीज मध्ये आपण होमोजेनियस ग्राउंड्स किंवा रॅशनल मार्केट बिहेवियर याबद्दल आपण विचार करताना बघतो. बट प्रत्येक गृहीतक जे आहे, हायपोथेसिस आहे, ते ऍज इट इज काम करेल असं गरजेचं नाही. वेबरच्या थेअरीवरती आणि संभाव्यतावाद आणि आपलं जे निसर्गतावाद आहे या दोघांवरती सेपरेट व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले आहेत. जर तुम्हाला ह्याच्यात आणखीन डिटेलमध्ये जर समजून घ्यायचं असेल या थेरीज काय आहेत, त्याला कसं लिहायला पाहिजे आणि ह्याचं कसं बेसिकली त्यांची आयडिया काय होती, तर तुम्ही ते व्हिडिओज जे आहेत त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. ठीक आहे. मी तर आता जास्त याच्यावरती वेळ घालत नाही, पण तुम्हाला एक आयडिया आली की कसं यामध्ये लिहायला पाहिजे. उत्तर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 8 20 गुणांसाठी प्रश्न आहे. जागतिक लोकसंख्या वितरणाचा भौगोलिक वृत्तांत द्या. म्हणजे लोकसंख्या किती आहे. पहिले तर तुम्हाला माहिती पाहिजे जगाची लोकसंख्या किती आहे. ती आजच्या डेटला 8.4 अब्ज आहे. आणि ह्या 8.4 अब्जांपैकी प्रत्येक 6व्या माणूस हा भारतामध्ये राहतो. आणि भारत जगातला सगळ्यात मोस्ट पॉप्युलस देश आहे. या व्यतिरिक्त आशियामध्ये जवळपास 60% लोकसंख्या राहते. ठीक आहे. आशियाच्या नंतर तुम्ही लिहू शकतात युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, उत्तर अमेरिका. ठीक आहे. ठीक आहे. या सगळ्या रिजन मध्ये पण लोकसंख्या जी आहे ती एका ठिकाणी तयार झालेली आहे. मग आता आपण जागतिक लेवलवरती लिहिलं, खंडांवरती लिहिलं. मग खंडांवरती आशियामध्येच का? हिस्टॉरिकल रिझन्स आहे, त्याला ऐतिहासिक कारण आहे. त्यानंतर ऍग्रिकल्चर दुसरं कारण झालं, कल्चरल कारण दुसरं झालं. मग या तिन्ही कारणाला जस्टिफाय करणारे एक्झाम्पल काय आहेत आपल्याकडे? चायना, इंडिया, इंडोनेशिया, साऊथ एशिया, ठीक आहे, बांगलादेश. हे रिजन्स तुम्ही लिहू शकतात. त्या व्यतिरिक्त युरोपमध्ये जर लिहायचं झालं तर युरोप पूर्ण जो युरोप आहे तो कॉन्सन्ट्रेटेड आहे, लोकसंख्या तिथे जास्त आहे. पण त्यातल्या त्यात सुद्धा पश्चिम युरोप जो आहे तिथं लोकसंख्या जास्त आहे, त्याची घनता जास्त आहे. आफ्रिकेचा किनारपट्टी भाग, या भागामध्ये पण लोकसंख्या जास्त आहे. उत्तर अमेरिका, दोन्ही किनारपट्टी, पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी. मग आफ्रिकेचं एक्झाम्पल तुम्ही नायजेरिया लिहू शकतात. उत्तर अमेरिकेचं एक्झाम्पल USA, मेक्सिको लिहू शकतात. सो थोडंसं डिस्कशन जे आहे ते जागतिक लेवलवरती, थोडंसं फॅक्च्युअल बेस्ड, थोडंसं खंडांवरती, खंडांमध्ये एक्झाम्पल्स आणि का ते लोकेट झालेले आहेत त्याच्या मागची थोडीशी रिझन्स. या व्यतिरिक्त याला जर थोडंसं व्हॅल्यू ऍडिशन करायचं असेल तर व्हॅल्यू ऍडिशन करताना
जिथे जिथे लोकसंख्या वाढत गेली त्या त्या ठिकाणी जे आपले रिसोर्सेस होते ते रिसोर्सेस कमी कमी होते. ठीक आहे, निसर्गाची हानी होते. हा पॉइंट पण इथं मेन्शन करणं गरजेचं आहे आणि बाय दॅट वे आपण कन्क्लुजन जे आहे ते लिहू शकतो. सो बेसिकली हा अगेन खूपच सिंपल क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता. हा एक पॉइंट राहिला यामध्ये सांगायचं माझं की विरळ क्षेत्र पण इथं मेन्शन केलं तर आणखीन उत्तर जे आहे ते कम्प्लीट वाटेल. की जसं ध्रुव, वाळवंट, घनदाट जंगल, अमेझॉन, कॉंगोची जंगल किंवा उंच पर्वतरांगा झाले, अँडीज झालं, ॲपेलेशियन्स झालं किंवा आपले हिमालय पर्वत झाले, कुनलून माउंटन्स झाले, याबद्दल पण आपण थोडंसं डिस्कशन सेक्शनमध्ये जरी केलं तरी आन्सर जे आहे ते एकदम म्हणजे त्याच्यामध्ये काहीही कमी राहिल्यासारखी वाटत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 8ब 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे. थॉमस माल्थसच्या लोकसंख्या वाढ सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण करा. हा पूर्ण सिद्धांत सुद्धा मी व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओमध्ये बघा हा कम्प्लीट डिस्कशन जो आहे या तिन्ही सिद्धांताचं. नुसतं माल्थस नाहीये, माल्थस सोबत आपण मार्क्सचं पण डिस्कशन केलेलं आहे आणि मार्क्स सोबत डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी DTT या तिघांचं सुद्धा डिस्कशन आपण केलेलं आहे. सर तरी मी थोडंसं इंट्रोडक्शन कसं लिहावं काय नाही. माल्थस 1798 मध्ये त्यांनी ही थिअरी दिली. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकसंख्या जी आहे ती भूमितीय प्रकारे वाढते, म्हणजे अरिथमॅटिक रेटने वाढते. 1, 2, 3, 4 या प्रकारे वाढते. सॉरी लोकसंख्या जी आहे ती जिओमेट्रिक रेटने वाढते. भूमितीय म्हणजे इथे जिओमेट्रिक. तेच काहीतरी कन्फ्युजन झाल्यासारखं झालं इथे. सो माल्थस काय म्हणतात की जिओमेट्रिक रेटने पॉप्युलेशन वाढते. 1, 2, 4, 8, 16, 32, 64. पण जे रिसोर्सेस आहे, जे फूड आहे, ठीक आहे, कृषीचं जे उत्पादन आहे ते अंकगणितीय प्रकाराने वाढतं, म्हणजे अरिथमॅटिक रेटने वाढतं. 1, 2, 3, 4 या प्रकाराने ते वाढतं. मग या दोघांमुळे काय होतं, या दोघांमध्ये गॅप निर्माण होतो आणि तोच गॅप जो आहे पुढे संकट किंवा क्रायसिसला आमंत्रण देतो. ठीक आहे, मग यावरती ते उपाय काय सांगतात की बाबा तुम्ही उशिराने विवाह करा, लग्न उशिराने करा, नैतिक संयम बाळगा आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडस कमी मुलं किंवा लोकसंख्या जी आहे, मूल जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करा. असं नाही की बाबा की भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है टाइप वाला. त्या व्यतिरिक्त त्यांचं म्हणणं काय आहे की सकारात्मक उपाय पण आपण करू शकतो. सकारात्मक उपाय काय आहे, हे आपण नाही करत, हे करतात कोण? निसर्ग, नैसर्गिक क्रिया. आता नैसर्गिक क्रियामध्ये काय आले? दुष्काळ, युद्ध, जसं की पॅन्डेमिक झालं, कोरोना आलं होतं, त्यानंतर युद्ध होत आहेत. USA रशिया झालं, सॉरी युक्रेन रशिया झालं, ठीक आहे, इराण इस्रायल USA होत आहे, हौतीज आहेत. हे जे सगळे जे युद्ध वगैरे होत चाललेले आहेत त्यामुळे सुद्धा लोकसंख्येमध्ये थोडस गॅप येत जातो. हा जो आहे हा सोल्युशनचा प्रकार म्हणून माल्थसने आपल्याला हे दोन प्रकार जे आहेत ते दिलेले होते. सकारात्मक उपाय आणि प्रतिबंधक उपाय, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड पॉझिटिव्ह चेक्स. या व्यतिरिक्त टीका काय आहे, यामध्ये टीका लिहिणं फार गरजेचं आहे. माल्थसने औद्योगिकरणाची जी प्रक्रिया आहे याला गृहीत धरलेलं नव्हतं, कारण त्यांचा सिद्धांत 1798 मध्ये औद्योगिकरण झालं होती, क्रांती जी झाली होती ती 1850च्या दरम्यान झाली होती, म्हणून त्या सिद्धांताच्या आधीचा, ठीक आहे, म्हणजे औद्योगिकरणाच्या क्रांतीच्या आधीचा काळ होता. त्यांनी कृषी तंत्रज्ञान म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशन याबद्दल सुद्धा काहीही लिहिलेलं नाही. स्थलांतरांवरती सुद्धा त्यांनी काही लिहिलेलं नाही. आणि आजच्या घडीला जर पाहिलं तर ग्रीन रिव्हॉल्युशन, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आणि त्यानंतर सुद्धा मायग्रेशन, हे जे तीन वेगवेगळे प्रकार पडतात, त्या तीन वेगवेगळ्या प्रकारांमुळे सुद्धा पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन, लोकसंख्येचं जे वितरण आहे ते वेगवेगळ्या भागांमध्ये, विभागांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, हेच आपण करू शकतो. निष्कर्ष काय काढता येईल यामधून की ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा पण विकसित जगात हा सिद्धांत बऱ्यापैकी जो आहे तो चुकीचा ठरलेला आहे. आता माल्थसचा सिद्धांत इम्पॉर्टंट काय, कारण त्यानंतरच आपल्याला मार्क्सची थिअरी भेटली.
त्यानंतरच आपल्याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी भेटते. मार्क्सचं वैशिष्ट्य असं ना, ते कुठल्याही गोष्टीला कॅपिटलिझमशी जोडायचा प्रयत्न करायचे. आणि बाय दॅट वे वी गॉट द डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी. ही थेरी दिली होती वॉरन थॉम्सन आणि फ्रँकल नॉर्टेस्टाईनने. या दोघांचं मिळून डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी आपल्याला भेटलेली आहे. इतकं जरी लिहिलं तरी आपल्यासाठी आन्सर मध्ये पुरेसं आहे. पुढचा प्रश्न 8क 15 गुणांसाठी. हेल्फोर्ड मॅकिंडर यांचा हृदयस्थल सिद्धांत स्पष्ट करा. हृदयस्थल म्हणजे हार्टलँड. ठीक आहे. आता हे जे आहे ते दोन थेरी होते बघा या दरम्यान. एक आहे मॅकिंदरचा हार्टलँड थेरीचा सिद्धांत आणि दुसरा आहे स्पेकमॅनचा रिमलँड थेरीचा सिद्धांत. आता हे काय आहे बेसिकली हार्टलँड आणि रिमलँड? हा जो काळ होता 1900 ते जवळपास 1930च्या दरम्यानचा काळ, याच्यामध्ये पहिलं विश्वयुद्ध झालं होतं. मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये आणि रशियामध्ये जीवितहानी झालेली होती. संशोधनासाठी वॉर होत होते, कॉलनीजसाठी वॉर होत होते आणि सगळीकडे एक म्हणजे अशी परिस्थिती होती की काहीही होऊ शकतं. मग प्रत्येक देश आपले रिसोर्सेस वाढवायचा प्रयत्न करत होता. मग रिसोर्सेस वाढवणार कशी? असं रॅन्डम कुठल्याही रिजनमध्ये जाऊन रिसोर्स वाढवता येणार नाही. सो आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर रिजन वरती अटॅक करायचा आहे आणि त्या पर्टिक्युलर रिजन कडून आपल्याला रिसोर्सेस जे आहेत एक्स्ट्रॅक्ट करायचे, ते अग्रेसिव्हली घ्यायचे आहेत. तर याच्यासाठी वेगवेगळे जे शास्त्रज्ञ आहेत किंवा जे विचारवंत आहेत ते काम करायला. आणि त्यातले एक होते मॅकिंदर. आणि मॅकिंदरचा सिद्धांत होता हार्टलँड थेरीचा. मॅकिंदर काय म्हणतात की तिथे पूर्व युरोप हा ज्याच्या ताब्यात असेल तो हार्टलँडला नियंत्रित करतो. म्हणजे ईस्टर्न युरोप ज्याच्याकडे असेल तो कोणाला नियंत्रित करणार? हार्टलँडला. आणि ज्याच्याकडे हार्टलँड असेल तो कशाला नियंत्रित करल? जागतिक बेटांना, म्हणजे वर्ल्ड आयलंडला. आणि जो जागतिक बेटांना नियंत्रित करल तो कोणाला नियंत्रित करल? जगाला. हा होता मॅकिंदरचा सिद्धांत. इतका सिंपल. पूर्व युरोप, हार्टलँड, जागतिक आयलँड्स, बेटे. हार्टलँड म्हणजे काय? मग मध्य युरेशिया, रशियाचा भाग, मध्य आशियाचा भाग, हा जो सगळा जो भाग आहे, हा सगळा भाग काय आहे? बेसिकली इथून आपण दोन्ही बाजूला जाऊ शकतो. अमेरिकेत सुद्धा जाऊ शकतो, युरोपला सुद्धा जाऊ शकतो आणि एशियाकडे सुद्धा येऊ शकतो. मग जर तुम्हाला मध्य आशियाला जर कॅप्चर करायचं असेल तर तुम्हाला पूर्व युरोपला कॅप्चर करणं गरजेचं आहे. आता हार्टलँड या थेरीमध्ये 3 क्षेत्र आहेत. एक आहे हार्टलँड क्षेत्र, एक आहे इनर क्रेसेंट आणि दुसरं आहे आउटर क्रेसेंट, म्हणजे बॉर्डर्स. हार्टलँड, इनर, आउटर क्रेसेंट अशा ह्या बॉर्डर्स त्याच्यामध्ये तयार करण्यात आल्या. ठीक आहे. याचा संदर्भ आपण नंतर कसा देऊ शकतो की बाबा युएसएसआर हे जे होतं, युएसएसआर ज्यावेळेस आपलं शीतयुद्ध सुरू झालेलं होतं, कोल्ड वॉर सुरू झालेलं होतं, मग त्यांनी अफगाणिस्तानला आपल्याकडे घेतलं, अफगाणिस्तानला कब्जा घेतला. मग अफगाणिस्तानला कब्जा घ्यायचं मेन रिझन काय होतं की सेंट्रल एशियाला कंट्रोल करा. आणि जोही सेंट्रल एशियाला कंट्रोल करत तोच तेच राष्ट्र हे जे आहे हे जगाला कंट्रोल करू शकतो. म्हणून तिथेच युएसए, तिथेच रशिया ह्या ज्या कंट्रीज होत्या ह्या कंट्रीज लढाई करायला लागल्या. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस रशियाचं सोव्हिएत युनियनचं जे आहे डिसइंटिग्रेशन व्हायला लागलं, त्यानंतर फॉल ऑफ सोव्हिएत युनियन झालं, नंतर रशियाने सुद्धा कंट्रोल करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर नंतर युएसए आला. मग युएसए जो आला हाल फिलहालपर्यंत म्हणजे लास्ट एक 10-15 वर्षापर्यंत युएसएने अफगाणिस्तानवरती कब्जा जो होता तो ठेवलेला होता. आणि रिसेंटली ट्रम्प आणि हे जे बाकीचे आधीचे प्रेसिडेंट्स होते त्यांनी तिथे जे फोर्सेस आहेत ते अफगाणिस्तान मधले वापस काढले. नंतर अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यामध्ये. बेसिकली रिझन काय होतं की अफगाणिस्तानला जर तुम्ही कंट्रोल केलं तर तुम्ही हार्टलँडचा एक मेजर पार्ट कंट्रोल करता. आणि हार्टलँडचा एक मेजर पार्ट जर कंट्रोल झाला तर तुम्ही जगाला कंट्रोल करू शकता. हीच एक थिअरी आहे बेसिकली. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त काय आहे? रिमलँड थिअरी आहे. रिमलँड थिअरी कोणाची आहे? ती स्पाइकमॅनची आहे. ठीक आहे. या दोघांचंही थोडंसं डिस्कशन इथं आपण केलं. ओके. इथे आपलं पेपर 1चं जे डिस्कशन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला जर काही डाऊट असतील किंवा आणखीन काही क्वेरीज वगैरे असतील तर लोकायनायसला कॉन्टॅक्ट करा. तिथे तुम्हाला गाईड करायला
भूषण सर आहेत, त्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या ज्या फॅकल्टी आहेत त्या आहेत. मी ओम सोळंके, मी जॉग्रफी कव्हर करतो. जॉग्रफी, एन्व्हायरमेंट, जॉग्रफी ऑप्शनल, मराठी इंग्लिश ह्या दोन्ही भाषांमध्ये कव्हर करतो. आपण जॉग्रफी ऑप्शनलची एक टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करतोय. ठीक आहे, जर ती तुम्हाला जॉईन करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि आणखीन काही अडचण असेल, आन्सर कसं लिहावं किंवा भेटावं असं वाटलं तर नक्की या. ठीक आहे, माझं नाव ओम सोळंके. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. पुढच्या पेपरचे जे डिस्कशन आहे, पेपर 2चं डिस्कशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. थँक्यू सो मच. सायनिंग आउट.